हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPCचे CBT 1चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये लसावी मसावी लसावी आणि मसावी या प्रकरणावरील आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत। आपली सिरीज कोणती आहे? टॉपिक वाईज PYQ सिरीज, ज्यामध्ये आपलं गणित हा विषय चालू आहे। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी मसावी या प्रकरणावरील मागील वर्षीचे प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, चला पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करू। क्वेश्चन नंबर 1, लसावी मसावी। पहा बघा, 4 घंटा अनुक्रमे 6, 7, 9, 12 सेकंदाच्या इंटरवलमध्ये एकत्र वाजवू लागतात। किती सेकंदानंतर ते पुन्हा एकत्र वाजतील? म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं ते सांगतो। पहा, एक घंटा आहे 6 सेकंदाच्या फरकाने वाजते, दुसरी घंटा 7 सेकंदाच्या फरकाने वाजते, तिसरी 9 आणि चौथी 12 सेकंदाच्या फरकाने वाजते। ओके, तिन्ही घंटा जर समोर एकाच वेळेस कधी वाजेल असं जर म्हटलं तर अशा कंडिशनमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यांचे इकडे मल्टिपल 12चा मल्टिपल 9चा 7चा 6चा सगळ्यांचे समोरचे मल्टिपल तुमचे एकच आले पाहिजे, सेम आले पाहिजे। आणि अशा कंडिशनमध्ये अशी एक संख्या शोधायला पाहिजे। तुम्हाला अशी संख्या शोधायला पाहिजे की या चारही संख्यापेक्षा एक मोठी संख्या पाहिजे आणि या संख्येला तुमच्या या चारही पण संख्येने भाग गेला पाहिजे। ठीक आहे, आणि हाच तुमचा लसावी तयार होते। ठीक आहे, म्हणून सगळ्यांचा लसावी तुमचा बघून घ्यायचा काय तर ठीक आहे। किती भाग जाते? 2 जाते ना। 2 त्रिक 6, 7 जशी ते 9 जशी ते 2 सक 12, 3 भाग द्या। 3 एक 3, 7 जशी ते 3 त्रिक 9, 3 2 6। आता कशाने सेम याने भाग जात नाही म्हणून संख्या जशी ते लिहून घ्यायच्या। 7, 2 आणि 3। ठीक आहे, 7, 3 आणि 2। 3 2 6, 3 2 6, हे झाले 6, हे झाले 6, 6 6 36, 36 गुणला 7, 36 गुणला 7 किती होते? यांचा लसावी पहा। साइन 7 42 2, साइन 7 सकम 42 2, हातच्याले 4, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 22 23, 24 25, 252 आहे का? 252 नाही आहे। ठीक आहे, मग काय करायचं? काही टेन्शन घ्यायचं नाही। हा कटला तुमचा, 252 पेक्षा कमी आहे, हा कटला। आता 252चा मल्टिपल पा कोणता येतं? मला स्पष्टपणे दिसत आहे 25 दुनी 50 आणि 2 दुनी 4। ठीक आहे, एक तर तुमचा अशा कंडिशनमध्ये लसावी घ्यायचा, नाहीतर लसावी गुणिला x। ठीक आहे, किंवा लसावीचा मल्टिपल, म्हणजे अशी संख्या जी लसावीने भाग जाईल। नेक्स्ट क्वेश्चन, 2 संख्या 11 गुणोत्तरात 6च्या प्रमाणात आहेत, त्यांचा मसावी 4 असल्यास सर्वात लहान संख्या शोधा। पहा, लिहून घ्या। संख्या इज इक्वल टू त्या संख्या इज इक्वल टू मसावी गुणिला 11 आणि मसावी गुणिला 6। ठीक आहे, चला जर असं गुणोत्तरात असन तर मसावी गुणिला 11 पहिली संख्या, मसावी गुणिला 6 दुसरी संख्या। ठीक आहे, यापैकी सर्वात लहान संख्या तुमची हीच तयार होते खालच्यावाली। मसावी तुमचा 4 आहे गुणिला 6, 6 चौक 24 ही सर्वात लहान संख्या तुम्हाला लहान विचारली। आणि मोठी संख्या म्हटलं तर मग 4 गुणिला 11, 11 चौक 44, मोठी संख्या तुमची 44 येते। आन्सर तुमचं काय? लहान संख्या इज 24। नेक्स्ट, एका शेतकऱ्याकडे 50 मेंढ्या, 125 गायी, 200 घोडे आहेत। तो एका कळपात एकाच प्रकारचा प्राणी ठेवतो। म्हणजे काय तर एका कळपामध्ये एकाच प्रकारचा प्राणी ठेवते। मग समजा मी मेंढ्या ठेवल्या तर त्या कळपामध्ये पहा असे काय तो कळप करताय, असे काहीतरी तो कळप करताय, अशी कितीतरी तो कळप करताय। आणि एका कळपात एकाच प्रकारचा प्राणी ठेवताय। म्हणजे काय, जर मी हा कळप 1 मानला, एक कळप मानला, तर या कळपामध्ये सेम जर का मेंढ्या असेल तर
प्रत्येकच तुमच्या मेंढ्या राहील इथे. ठीक आहे. जर का मी हे गाई जर मांडलं तर प्रत्येक त्या गाई राहील त्या कळपामध्ये. जर घोडे मांडले तर प्रत्येक याच्यामध्ये घोडेच राहील. ठीक आहे. म्हणजे पूर्ण कळप मिळून म्हणजे त्या कळपामध्ये फक्त घोडेच राहील किंवा फक्त गाईच राहील किंवा फक्त मेंढ्या राहील असं त्यांचं म्हणणं आहे. कोणत्याही कळपात तितकेच प्राणी ठेवतो. ओके. जर हे म्हणजे समजा मी इथं 4 मेंढ्या ठेवल्या तर तिकडे 4 गाई राहील आणि इकडे 4च घोडे राहील. ठीक आहे. म्हणजे कळपामध्ये प्रत्येक कळपात प्राण्यांची संख्या सेम आहे आणि त्याच्या आतमध्ये कळपाच्या आतमध्ये एकाच प्रकारचा प्राणी आहे. ओके. जर हे कळप शक्य तितके मोठे असतील तर त्याच्याकडे किती कळप आहेत पहा. पुन्हा इथं तुमचा काय लागते तर इथं तुमचा लसाई लागते. ठीक आहे. सांगतो. कळप शक्य तितके मोठे असतील असं जर शब्द वाटलं, मोठे असं जर वापरलं तुमचा लसाईकडे लागते. ठीक आहे. सॉरी, मसाई. कळप शक्य तितके मोठे असा शब्द प्रयोग असेल तर तुम्हाला इथे लसाई आणि मसाई पैकी तुम्हाला इथे काय जोडायचं आहे तर मसाई जोडायचं आहे. ठीक आहे. चला, मसाई कसा काढतो आपण पाहून घेऊ. 125 आणि 200. मसाई म्हणजे काय तर तुमचा अशी संख्या इथे घ्यायची जे की सगळ्यांना भाग जाईल. ज्याने सगळ्या संख्यांना भाग जाईल. मी 5 घेतो. 5 10 50, 25 5 125 आणि 5 चौक 20 0. ओके. पुन्हा 5 ने भाग द्या. 5 दुनी 10, 5 5 25, 5 8 40. पुन्हा आता भाग जात नाही कशाने, सेम मसाई जेव्हा म्हटलं तर अशी इथं एकच अशी संख्या ठेवायची इथं की ज्या संख्येने इथल्या सर्व संख्येला भाग जाईल. इथं संपला तुमचा मसावी. कोणता? 5 5 25 आणि आन्सर तुमचं काय तर 25. जास्तीत जास्त तुमचे 25 कळप होऊ शकतो. अशी इथं मसावी इज इक्वल टू 25. हे तुमचं झाला मसावी. जर का मला लसावी जर काढायचा असता, अशी कंडिशन असते की लसावी काढायचा असता, खास करून घंटाच्या याच्या क्वेश्चनमध्ये 2-4 प्रकारच्या घंटा वगैरे असेल तर अशा कंडिशन तुम्हाला लसावी काढ लागते. लसावीसाठी मग काही टेन्शन घ्यायचं नाही. मग आणखी हे म्हणजे कोणते मग आणखी मग तुम्हाला भाग द्या लागेल. बे क बे, बेचोक 8 असं करता येईल. मग पुन्हा 5 गुणला 4 असं पण करावं लागेल. ठीक आहे. चला, थोडं लसाई मसाईचं थोडं शिकू का? बरं झालं ना, तुम्हाला सांगितलं याच्यामध्येच. वरला डबल सांगतो पुन्हा एकदा. 3 ब्रँड पेन ABC अनुक्रमे 5, 6, 12च्या पॅकेटमध्ये उपलब्ध आहेत. जर एखाद्या दुकानदाराला प्रत्येक ब्रँडची समान संख्या पेन खरेदी करायची असेल तर प्रत्येक ब्रँडच्या पॅकेटची किमान संख्या किती असेल त्याने खरेदी करावी. बरं, क्वेश्चन समजून घेतो. पहिलं क्वेश्चन समजून घेऊ त्यानंतर याला सॉल्व्ह करू. 3 ब्रँड आहे ABC अनुक्रमे 5, 6, 12च्या पॅकेटमध्ये उपलब्ध आहेत. ठीक आहे. हे 3 ब्रँड आहे ABC, हे अनुक्रमे 5, 6 आणि 12च्या पॅकेटमध्ये उपलब्ध आहे. जर दुकानदाराला प्रत्येक ब्रँडची समान संख्या पेन खरेदी असेल, प्रत्येक ब्रँडच्या म्हणजे A ची जेवढी संख्या पाहिजे तेवढीच B ची पाहिजे, तेवढीच C ची, प्रत्येक ब्रँडच्या समान पेन खरेदी करायची आहे. ओके. तर प्रत्येक ब्रँडच्या पॅकेटची किमान संख्या कमीत कमी संख्या किती असेल? ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणू का, जर मला या A ब्रँडच्या 100 पेना पाहिजे असेल तर याच्या पण 100 पेना पाहिजे, पण याच्या पण 100 पेना पाहिजे. ओके. परंतु 100 पेना म्हणजे याला 100 भाग जाते, पण यानं भाग जात नाही 100 आणि 100च पेना घेतो म्हटलं तर 100ला 5 भाग जाते, परंतु 6 जात नाही आणि 12 भाग जात नाही 100ला. म्हणजे 100 पेना नाही, 100 पेक्षा दुसरी कोणता आकडा असू शकतो. आता फक्त एकच लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं, किमान संख्या. किमान संख्या त्याचाच अर्थ होते कमीत कमी संख्या. आणखी त्याला आपण लहान संख्या म्हणतो.
लहान संख्या, त्याला आपण एखादी किती कमी, म्हणजे कमीत कमी संख्या असं तुम्ही कमी वगैरे म्हणू शकता, किंवा काही काही ठिकाणी फक्त कमी आणि लहान हा शब्द दिलेला असतो. ठीक आहे. हां, जर का कमीत कमी, कमी किती, लहान असं जर शब्द असन, कमीत कमी असो किमान असो असा जर शब्द असन, तर तुम्हाला या कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं तर सांगा. मग तुम्ही काय काढलं होतं, कमाल संख्या जास्तीत जास्त मोठ्यात मोठी संख्या पा शब्दप्रयोग क्वेश्चनमध्ये कोणता शब्द पा, एखादी क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला लसावी काढायचं की मसावी काढायचा हे ओळखायचं कसं ते सांगतो. कसं ओळखायचं पा, हे कमीत कमी वालं आणि हे जास्तीत जास्त वालं दोनपैकी कुठं लसावी लावायचा आणि कुठं मसावी लावायचा तेच फक्त डिफाईन करायचं. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहिजे सांगा ना, लहानात लहान कमीत कमी तुम्ही तुमच्या यानं सांगून घ्या. तुमच्या यानं पहिलं हे करा, त्याला काय म्हणते क्वेश्चनला काय लागते बघून घ्या तुमच्या यानं. ठीक आहे. लिहू का, या ठिकाणी लसावी लागते. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला मसाई काढ लागते. चला, फक्त एकच पाठ करा. जर का आकडा तुम्हाला लहानात लहान असा शब्दप्रयोग असाल, किमान संख्या किंवा लहानात लहान अशी संख्या असा शेवटी काढायला लावलं, तुम्हाला लसावी काढायचा आहे. आणि समजा शेवटी क्वेश्चनमध्ये अशा हे शेवटचा शब्द पाहायचा, फक्त शेवटच्या शब्दात असं काही असेल तुम्हाला मग लसावी काढायला लागेल. ठीक आहे. सॉरी, मसावी काढायला लागेल. जमलं इथपर्यंत. म्हणूनच तो आपण इथे हे काढलं होतं. कुठे गेला मागचा क्वेश्चन, हे मोठे असतील जमलं. इथे काय काढलं तर मसावी. हे फक्त लक्षात ठेवा, म फॉर मसावी आणि पॅकेटची किमान संख्या, किमान म्हणजे ते लहान होते, आणि ल फॉर लसावी काढ लागते. ठीक आहे. फक्त तुम्हाला एवढं समजलं आता कुठं लसावी काढायचं आणि कुठं मसावी काढायचा, झालं तुमचं, संपलं. इथे विषय संपला. तुम्हाला एवढं समजलं ना कुठं लसावी काढायचं आणि कुठं मसावी काढायचा. लसावी मसावीच्या क्वेश्चनमध्ये तुमचा कार्यक्रम पक्का आहे. ठीक आहे. किमान म्हणजे लहान होते, लहान म्हणजे लसावी काढ लागते. यांचा तुम्ही लसावी काढून घ्या. 5 6 12चा लसावी, 5 6 आणि 12. मी 2 भाग देतो. हां, लसावी म्हणजे काय तर मोठी, या तिन्ही पण संख्येपेक्षा अशी मोठी संख्या ज्या संख्येला यानी भाग जाईल, यानी भाग जाईल आणि याने पण भाग जाईल. ठीक आहे. भाग कशाने जाते, 2 जाते. 5 जसे येते, 2 त्रिक 6, 2 सक 12, 3 भाग जाते. 5 जसे येते, 3 एक 3, 3 दुनी 6, 5 न भाग द्या, 5 एक 5, 2 न भाग द्या, 2 एक 2. ठीक आहे. 2 त्रिक 6, 6 5 30, 30 दुनी 60, 60 तुमचा आन्सर आहे. अरे अरे हा, थांबा. बरोबर आहे, आपलं 60 योग्य आन्सर आहे. 60 योग्य आन्सर आहे. परंतु यामध्ये थोडंसं खाली एक त्यांनी हे टाकलं आहे. काय टाकलं आहे, एक वाक्य त्याने, तर प्रत्येक ब्रँडच्या पॅकेटची किमान संख्या किती असेल, बस 60ला यानं भागायचं. 12 5 60. ओके. 6 बघा, 6 10 60. पहिलाच ऑप्शन आहे ना, 12. बाकी कोणतंच तर नाही, तर 12वाला. ठीक आहे. चला, ऑप्शन नंबर 1. आणि हे ते 12 5 60, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पहा, असं पण क्वेश्चन घुमवते. चला, म्हणजेच काय तर हे काय झालं, आपले एकूण पेना प्रत्येक पूर्ण मिळून पेना झाल्या इथे. आणि त्याला जर का पॅकेटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 5 न भागा याचे 12 पॅकेट. ठीक आहे. चला, आताच होत आहे म्हणून तर 12 5 60 झाल्या 60 पेना. चला, नेक्स्ट क्वेश्चन.
नेक्स्ट पहा, दोन वेगवेगळ्या रोड क्रॉसिंगवरील ट्रॅफिक लाईट अनुक्रमे दर 54 सेकंद आणि 76 सेकंदानंतर बदलतात. जर ते 10-15 या वाजता एकाच वेळी बदलत असतील तर ते पुन्हा एकाच वेळी बदलण्याची वेळ किती? पहा, आणखी एक लक्षात ठेवा, पुन्हा एकाच वेळी म्हणजे काय तर समोरची भविष्यातली गोष्ट, समोरची गोष्ट म्हणजे काय तर याच्यापेक्षा समोरचा आकडा. ठीक आहे, सेम तसंच आहे. मोठी इथं पण तुम्हाला मोठा आकडाच पाहिजे किंवा मोठी संख्या, आणि मोठी संख्या म्हणजे तुम्हाला काय लागते? मसावी. 54 आणि 76चा लसावी, सॉरी मसावी. पहा, हे कसं काढायचं? पहिले इथं अशी संख्या ठेवायची ज्या संख्येनं दोन्ही पण भाग जाईल. मी म्हणतो मला काही समजत नाही ते 4 ठेवतो. 4 एके 4 भाग जात नाही 4 मग 2 ठेवतो. बेदुनी 4 बेसाती 14. इथं 2 भाग द्या. बेत्रिक 6 बेआठी 16. 27 आणि 38ला किती भाग जाते? किती जाते? 19 यांना भाग जात नाही. ठीक आहे ना, ओके बा, 2 न द्या. ठीक आहे, 2 न भाग देतो म्हणजे त्याला 19 2 38 27 10 येते. 3 न भाग द्या. 3 9 27 19 10 येते. ओके, संपला येते विषय. आता काही नाही, सहसा गुणाकार करून टाका. समोर मोठी संख्या 19 गुणला 9 आणि हे 3 2 6 6 2 12. 12 गुणला 9 12 9 160 160 गुणला 19 160 गुणला 19. हा तुमचा काय झाला? लसावी. काय टेन्शन घ्यायचं? हे 9 इथं ठेवायचं आणि 19 इथं ठेवायचे. सगळ्यांचा गुणाकार करून घ्या. ओके, चला. 19 चौक किती ते? 19 8 बदल 9 8 72 9 8 72 9 1 9 0 108 2 7 14 1505 हातचा 1 19 9 1 10 10 20. चला, 20 52 सेकंद. मसावी इज 20 52 सेकंद. आणि सेकंदा तुम्हाला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचा आहे. सेकंदाला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे. 20 52 सेकंद याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करता? 60 न भागून 20 52 भागिले 60 त्यावर भाग. इथे बघा, याला मिनिमाइज करा, आणखी छोटे शॉर्ट करायचं नाही, म्हणजे सोपरूप द्यायचं नाही, डायरेक्ट 60 न भागायचं. 200ला जर 60 न भागतो तर तुम्हाला 3 न भागा लागेल. किती? ठीक आहे, किती ते? 60 तिरिक 180 180 200 पासून 180 गेले किती राहते? 25 राहते. 252 होते. 6 चौक 24 240 252 मधून 240 गेले किती राहते? 50 52 12 सेकंद. ठीक आहे, 34 मिनिटं 12 सेकंद. बस सांगतो, जो भाग जाते त्याला मिनिट करा आणि जे बाकी राहते त्याला 12 सेकंद करा. ठीक आहे, इथं टेन्शन घ्यायचं ना. आता हा तुमचा टाईम होता ना, 10 वाजून 15 मिनिटं 10 वाजून 15 मिनिटं हा टाईम होता ना, बस त्याच्यामध्ये हा टाईम वाढवून द्या. 34 मिनिटं आणि 12 सेकंद. 10 वाजून 15 मिनिटं 00 सेकंद. याला फक्त 34 मिनिटं आणि 12 सेकंद वाढवून द्या. 12 सेकंद इथं नाही, 12 सेकंद कटला हा. 5 4 9 3 1 4 49 मिनिटं. अरे हो, हेच. ठीक आहे, चला, जमले इथपर्यंत. नेक्स्ट नंतरचा क्वेश्चन. ABC एकाच वेळी एकाच बिंदूपासून आणि त्याच दिशेने गोलाकार मैदानाभोवती धावण्यास सुरुवात करतात. ए हा 240 सेकंद, बी हा 300 सेकंद आणि सी हा 160 सेकंदात एक फेरी पूर्ण करतो. किती वेळानंतर ते पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येईल? पहा, पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येईल. याला पण मित्रांनो नंतरचं. ठीक आहे, पुन्हा म्हणजे काय तर फ्युचर सांगत आहे. फ्युचर जर सांगत असेल तर हे या दोन्हीपेक्षा मोठी संख्या. या दोन्हीपेक्षा मोठी संख्या म्हणजे कोणती? कोणती सांगा? अरे, दोन्हीपेक्षा मोठी संख्या म्हणजे लसावी ना. ठीक आहे, बरोबर आहे. तेव्हाच तुमची मोठी संख्या झाली. नेक्स्ट
इथे मला इथे लसावी काढायचा. लसावी इज इक्वल टू किती 240 आणि 300चा लसावी. 240 आणि 300चा लसावी. भाग किती मी 10 देतो. पहिलं 10 जर भागलं त्याला 24 राहते आणि इथं 30 राहते. ओके. पुन्हा किती भाग जाते 4 जाते का नाही 6 भाग जाते. 6 चौक 24 6 पंचे 30. आता पहा जोपर्यंत इथल्या संख्येनं या दोन्ही पण संख्येला भाग जाते तो तुमचा तयार होते मसावी, जो की तुमचा दांसक 60 आहे. तुम्हाला जर लसाई पाहिजे असेल ना बस हे 4 इथं ना पुन्हा हे वाले 5 इथं ना बस. आता गुणून टाका. 10 60 5 चौक 20 किती 10 60 7 चौक 24 240 240 गुणला 5 किती होते किंवा 5 चौक 20 20 सगळं 120 120 गुणला 10 120 वर 100 बस संपला ते विषय. एवढ्या सेकंदानंतर पुन्हा त्या घंटा वाजेल. फक्त याला मिनिटांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 भागा लागेल. ठीक आहे. 60 डायरेक्ट भाग जाते. 6 2 12 20 मिनिटे. 1 मिनिट. 240 आणि 300 240 आणि 300 10 भागले 24 राहिले 10 भागले 30 राहते. 6 चौक 24 6 पंचे 30 4 पंचे 20 4 पंचे 20. अरे हो जमलं. आपल्याला मल्टिपल जर भाग जात इथं जर येत नसेल तर मल्टिपल घ्यायचं होतं ना 40 मिनिटं. ठीक आहे. पहा आपला आन्सर किती आहे 20 मिनिटे आहे. हा तुमचा लसावी झाला. जर भाग जात इथं 20 नाही आहे तर याचा अर्थ 20 गुणला x म्हणजे 20चा कोणताही मल्टिपल तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे. चला एवढं तुमचं आन्सर आहे. पुन्हा एकदा लिहून घेतो. पहा जर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या पाहिजे असेल मोठ्यात मोठी संख्या तर या ठिकाणी तुम्हाला मसाई काढायचं आहे. जर तुम्हाला लहानात लहान संख्या काढायची असेल लहानात लहान संख्या जर काढायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला लसावी काढायचं. ठीक आहे. लसावी जमलं इथपर्यंत. आणखी मित्रांनो तुम्हाला हे पुन्हा घंटा एकत्र कधी वाजेल. ठीक आहे. पुन्हा घंटा एकत्र कधी वाजेल. पुन्हा ते एकत्र कधी येतील त्याला म्हणजे काय हे फुटुरेवाला जे असन फुटुरे कसं येते रे हां फुटुरेवाला असं काही विचारलं फ्युचरमध्ये कधी त्या घंटा एकत्र येईल असं काहीतरी विचारलं तर तुम्हाला लसावी काढायचं. ठीक आहे. चला तसंच हे ना सुरुवातीच्या ठिकाणी कधी भेटेल हे पण तुम्हाला इथं हे पुन्हा किती वेळानंतर म्हणजे समोरचा फ्युचर सांगितलं ना किती वेळानंतर त्या एकत्र कधी होतील. किती वेळानंतर म्हणजे फ्युचरची गोष्ट सांगत आहे म्हणून तुम्हाला इथं पण किती वेळानंतर असा जर शब्द प्रयोग असेल तर तुम्हाला इथे लसावी काढायची आहे. ठीक आहे. लक्षात समजलं आता इथं. चला नेक्स्ट. फक्त तिथे सांगितलं तुम्हाला नेमकं लसावी कुठं लावायचं मसावी कुठं लावायचा. दोन नैसर्गिक संख्यांचे मसावी आणि लसावी अनुक्रमे 7 आणि 84 आहेत. जर एक संख्या 7 असेल तर दोन संख्यांमधील फरक किती पहा सांगतो. एक संख्या 7 आहे आणि त्यांचा लसावी जर का 7 आणि 84 असेल तर टेन्शन घ्यायचं नाही. डोळे लावून करायचं. तर हे 7 इथं असेल तर दुसरी संख्या तुमची 84 येते. जर का याच लसावीला जर का मसावीने भाग जात असेल 7 सकम 42 7 7 12 सकम 72 12 सकम 72 12 7 84. हां लसावी आणि मसावी एकमेकाला भाग जात असेल त्याला आपण म्हणू शकतो का मसावीनं जर का लसावीला भाग जात असेल मसावीनं जर लसावीला भाग जात असेल तर तुमचा आन्सर एक संख्या जर तुमचा मसावी असेल दुसरी संख्या लसावी असते. ठीक आहे. जमलं इथपर्यंत. पहा टेन्शन घ्यायचं नाही. त्यांनी लसावी मसावी काहीतरी असं सांगितलं मसावी लसावी 7 आणि 84 सांगितलं ना
लसाई मसाई 7 आणि 84 सांगितलं ना, तर जर का या मोठ्या संख्येला समजा लहान संख्येने भाग जात असेल, लसाई मसाईपैकी मोठ्या संख्येला लहान संख्या भाग जात असेल, भाग जाते 1284 भाग जात असेल ना, आणि अशा कंडिशनमध्ये जर तुमची एक संख्या 7 असेल तर दुसरी संख्या डोळे लावून 84 होते. ठीक आहे, चला मग यातला फरक किती आहे? 7 आणि 84तला फरक पाहून घ्या. 84 - 7 किती? 14 म्हणून 7 गेले 7. ठीक आहे, चला 3/8, 5/12, 15/16 चे महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय तुमचा इथं? सा-वी काढायचा आहे. अशा कंडिशनमध्ये अपूर्णांकाचा लसावी कसा आणि मसावी कसा काढायचा ते सांगतो. काही टेन्शन घ्यायचं नाही. एक मसावी इज इक्वल टू अपूर्णांकाचा मसा इज इक्वल टू अंशांचा मसावी आणि छेदांचा लसावी. ठीक आहे, तुम्हाला मसावी विचारला, मसावी कोण घ्यायचा. जर का लसावी जर विचारला, जर मला लसावी जर विचारला तर काय करायचं? काही टेन्शन घ्यायचं नाही. अंशांचा लसावी आपण छेदांचा मसावी. जो तुम्हाला विचारला बस तोच तुमचा अंशांचा काढून घ्यायचा आणि उरला कोण समजा मसावी काढला, मग लसावी उरला ना, खालच्यांचा लसावी काढून घ्यायचा. ठीक आहे, जर तुम्हाला लसावी विचारलं तर वरच्यांचा लसावी काढायचा, मसावी विचारला तर वरच्यांचा मसावी काढायचा. ओके, चला तुम्हाला मसावी विचारलं म्हणून वरच्या माणसाचा मसावी काढायचा आणि खालच्यांचा मग लसावी काढायचा. ठीक आहे, मसावी इज इक्वल टू 3/5चा मसावी. ठीक आहे, 3/5 आणि 15चा मसावी किती होत आहे? मसाई फॉर मोठा नाही तुम्हाला लहान काढायचा आहे. जा कशानेच भाग जात नाही याला, फक्त एकनी भाग जात आहे सगळ्या संख्येला, म्हणून एक तुमचा मसाई झाला. ठीक आहे, मग 8, 12 आणि 16चा लसावी. 8, 12 आणि 16चा लसावी. ठीक आहे, पहा 2 भाग जाते का? 2 चोक 8, 2 सक 12, 2 8 16. 2 पुन्हा भाग जाते. 2 2 4, 2 3 6, 2 चोक 8, पुन्हा 2 भाग जाते. 2 1 2, 2 2 4, 3 आणि 2, 3 2 6, 7 2 12, 12 2 24, 24 2 48, 1/48. ठीक आहे, हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, इथे क्वेश्चन झाले वाटते. अरे हाय आणखी एक शेवटचा क्वेश्चन वाटते. ठीक आहे, पहा चा लसावी किती? ठीक आहे, लसावी ल फॉर लहान, पण तुम्हाला लहान नाही तर मोठी संख्या घ्यायची. ठीक आहे, मोठी संख्या घ्यायची. ज्यांना कोणाला समजत नसन लसावी आणि मसावी कसा काढायचा, लसावी म्हणजे या दोन संख्यांपैकी लहान संख्या होती की मोठी संख्या होती, की मसावी म्हणजे लहान संख्या की मोठी संख्या होती, हे नसन समजत त्यांनी एक डायरेक्ट शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा. ल फॉर लहान संख्या तुम्हाला लहान नाही मोठी काढायची आहे. ठीक आहे, हेच एक्झाम जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो तेव्हा मला हे समजत नव्हतं, म्हणून तुम्हाला सांगितलं इथे. कारण की कधी कधी बऱ्याच वेळा लसावी आणि मसावीमध्ये कन्फ्युजन होते. या दोनपैकी कोणती संख्या, या संख्यांपेक्षा कोणता मोठा येते आणि कोणता लहान येते. जर कन्फ्यूज होत असेल, मला पण होत होतं प्रिपरेशन दरम्यान कन्फ्यूज होत होतं. त्यामुळे मी काय केलं, ल फॉर लहान तुम्हाला लहान नाही मोठा घ्यायचा आहे. ठीक आहे, समजलं. चला नेक्स्ट कायचं इथं लसाई काढायचं आहे ना. 37 आणि लसाई या आहे मूळ संख्या, म्हणून मूळ संख्यांचा लसावी इज इक्वल टू काय? मोठी संख्या पाहिजे ना, गुणाकार, त्या संख्येचा गुणाकार. 37 गुणला 41. आणि समजा मी म्हटलं त्यांचा मसावी काढा, लक्षात ठेवा मूळ संख्याचा मसावी नेहमी 1 असते. ठीक आहे, चला मग आन्सर काय म्हणतात? 37 गुणला 41. 37 गुणला 41 किती होते? 7 1 7, एकक स्थानी 7, एकक ठिकाणी 7. ठीक आहे, चला करून घेऊ वाटलेस. 7 चौक 28, हातचे 2, 3 चौक 12, 2 14, 7 8 9 10 11, 1 हातचा 1 15, 15 17 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अरे हां हे ओके, एक मिनटं.
हा झाला क्वेश्चन. आता हा घ्या, यांचा लसावी. मग काय करायचं, अपूर्णांकाचा लसावी इज इक्वल टू अंशांचा लसावी, अंशांचा लसावी अपॉन छेदांचा मसावी. 2, 5, 10चा लसावी किती होते पाहून घ्या. ल फॉर लहान, लहान नाही मोठी संख्या पाहिजे तुम्हाला, यांच्यातली मोठी संख्या किती होते पाहून घ्या. म्हणजे लसावी मसापैकी मोठा काढायचा आहे. 2, 5, 10 पैकी मोठं पा. 2, 5, 10, 2 भाग द्या, बे एक बे, 5 जशी येते, बे 5 10, 5 न भाग द्या, 5 1 5, 5 1 5, 5 2 10 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला वर 10 पाहिजे, खाली किती 4 6 8 यांचा काय आहे मसावी. मसावी म्हणजे मोठी नाही लहान संख्या, याचं काय करायचं लहान संख्या काढायची तुम्हाला. 4 6 8, 4 6 8, 2 न भाग जाते, बे 2 4, बे 3 6, बे 4 8. ओके, आता पहा 2 न तिन्ही पण संख्येला भाग गेलं. आता कोणत्याच संख्येने तुम्हाला तिन्ही पण संख्येला भाग जात नाही. जर इथं जर थांबलो, काय करायचं तुम्हाला मसाई काढायसाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त इथं अशीच संख्या ठेवायची आहे ज्या संख्येनं इकडल्या सगळ्या संख्येला भाग जाईल. आता मी 2 जर ठेवतो म्हटलं तर 2 न 3 ला भाग जात नाही. 3 जर ठेवतो म्हटलं तर 3 न या संख्येनं भाग जात नाही. ओके, मग 4 जर ठेवतो म्हटलं तर हे 2 पेक्षा मोठी संख्या येते. म्हणून आता ह्या 2 नंतर कोणत्याच संख्येनं आता इथं तिन्ही पण संख्येला भाग जात नाही, म्हणून 2 तुमचा मसावी आला. ठीक आहे, जमलं इथपर्यंत. चला, जर का मला लसाई करायचं असतं तर आणखी मग मी भाग देत गेलो असतो. पहिले 2चा भाग दिला असता, बे 1 बे, बे 2 4, मग 3 मग 2 आणि 3 असा गुणाकार पुन्हा केला असता. तो कार्यक्रम एकदम शेवटी 1 1 1 येईपर्यंत कार्यक्रम केला असता वाटल्यास ते लसाई काढायसाठी. ठीक आहे, आन्सर काय तुमचं 10/2. 10/2 म्हणजे किती होते, बे 1 बे, बे 5 10, 5/1 लिहू शकता किंवा 5 लिहू शकता. ऑप्शन नंबर 4 5/1. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. इथे आपले क्वेश्चन संपले आहे, लसाई मसाईतले क्वेश्चन आपले संपले आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर कृपया व्हिडिओला शेअर करत चला. ओके, थँक्यू.